शुभ सकाळ मित्रांनो, आता 6 वाजलेले. काल रात्री आपण एंडिंग काही केली नाही कारण पाऊस वगैरे होता त्यामुळे, आणि जेवण केल्यानंतर डिरेक्टली आपण झोपलो होतो. आता 6 वाजलेले, चालू केली आज वारी. आज जी ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आहे आणि तुकाराम महाराजांची पालखी, त्यांची भेट होत असते, ते आपण दाखवूयात आज. आणि शूट पण करणार आहोत, तो इंस्टाग्रामवर अपडेटेड राहा. आता परत बाहेर चाललो, काल जिथून आतमध्ये आलो. चला 7 वाजलेले, आता परत वारीला जॉईन झाले. आता जो मुक्काम असणार आहे 20वा, तो बंडीशे गाव असणार आहे. बंधू भेट तर दाखवूयात आपण, आणि उद्या डायरेक्ट पंढरपूर संध्याकाळी. मित्रांनो एक दाखवतो, इथं आंघोळीची सोय अशी पद्धतीने केली जाते. वेगवेगळ्या दिंडीची वेगवेगळी सोय असते. मित्रांनो 7:15 झालेले आहेत. एक हॉटेल आहे इथं, आपण 1 तास झाला असेल नाश्ता केला, मिसळ पाव घेतला. माऊली आलेले नाहीत अजून, वेटिंग करू. पाऊस तर भरपूर जोरात चालू आहे आता बाहेरच्या साईडला. मित्रांनो आपण 3-4 किलोमीटर पुढे आलो. माऊली अजून मागेच आहे. इथं रिंगण सोहळा आहे आणि इथं एक मॅम आहेत. ते मॅम ॲक्च्युली पूर्ण आळंदी ते पंढरपूरनं जी रांगोळी आखली जाते ती या मॅमकडून आखली जाते. सिक्युरिटी भरपूर आहे ह्या माणसांची, आणि असावीत, त्यांना एवढं करायचं आहे म्हटलं. बघा त्यांचा फेस मी दाखवू शकत नाही ॲक्च्युली, ते काय म्हणले नाहीत, पण आपण आपलं ब्लॉगिंग करतोय त्याच्यावर लक्ष देऊ, कशाला बघत तिसऱ्याचं. मित्रांनो 8:30 वाजलेले आहेत, पाऊस पण गेलेला आहे. मंडळी चाललेले आहेत, ते सगळे पुण्याचे आहेत. 1-2 आणि सगळे शेवटचे सोमाटणे फाटा. माऊली अजून भरपूर महाग आहे. मला तसं नाही बोलतोय बाबा. नाही तुम्हाला नाही ते. तर आता इथून पंढरपूर 28 किलोमीटर्स राहिले. माऊली अजून भरपूर महाग आहेत. आपण थोडं विसाव्यासाठी थांबूया मॉर्निंगचं. हो का मंडळी, किती मस्त वाटतंय. हे जे आपले हायवेवरचे फुलं आहेत ना, वारकरी मंडळी लावतात ते. हो का मंडळी, शूट, वारीकरांचं शूट. हे आमचे माऊली पर्स्पेक्टिव्ह सांगतात ते कुठल्या अँगलने शूट करायचं. छान छान का मित्रांनो. मित्रांनो आता आपण या ब्रिज कशी आहे, म्हणजे ब्रिजवरती आहे. हा जो रोड आहे हा जातो इंदापूरला, आणि इथं जो एरिया आहे इथं तुकाराम महाराजांची पालखी येते. ती सोपान काकांची पालखी थांबलेली आहे. नमस्कार का. इथून तुकाराम महाराजांची पालखी येते, इथं थांबते. आपली माऊलींची पालखी ज्ञानेश्वर महाराजांची पालखी इथून येते आणि आपली पुढं जाते. परत तुकाराम महाराजांची पालखी आपल्याला ओव्हरटेक करते, कारण ज्ञानेश्वर महाराज पालखी आपली जी ती सर्वात शेवटला जात असते. हा जो पॉईंट आहे तिथं भेटते. आता इथं थांबायचं नाही थांबायचं बघूया. पुढे जाऊन ते फोटोशूट करणार होतो. इन्स्टाला अपडेटेड राहावा, तिथं सगळं म्हणजे फोटोशूट सगळं इन्स्टाला. आपले 2 बंधू तिकडे गेले. ॲक्च्युली जी ज्ञानेश्वर महाराजांची आणि तुकाराम महाराजांची पालखी असते ते रथ इथून जातो, कारण ब्रिजवरून त्यांची भेट होत नसते. त्यामुळे आता आपण शूट करणार आहोत, त्यामुळे इकडे थांबलो. बाकीचे 2 बंधू पुढे गेले. तर आपण आता ब्रिजवर होतो, खाली फिरून आलो जरा 100-200 मीटर. अजून 1-1.5 तास लागेल तुकाराम महाराजांची आणि ज्ञानेश्वर महाराजांची पालखी यायला. तोपर्यंत जरा विश्राम करू, पाणी बॉटल घेऊ.
मित्रांनो 11:11 झालेली आहेत. तिथून आपण आत्ताच निघालो, 1 तासाची झोप घेतली आणि मग आता आलो इथं. ॲक्च्युली तिथे जी भेट होती ती सोपान महाराज काका यांची आणि ज्ञानेश्वर महाराज यांची भेट होती. पुढं दुसरा विसावा आहे, तिथं ज्ञानेश्वर महाराजांची आणि तुकाराम महाराजांची भेट होती. तिथं चाललं होतं. मित्रांनो 1:15 झालेले आहेत. आता जरा विश्रांती करते, परत चालून. आता पालखी भरपूर लांब आहे. आता पहिली तुकाराम महाराजांची पालखी येईल, नंतर आपली ज्ञानेश्वर महाराज, मग दिंडीला लागू डायरेक्ट. मित्रांनो 3 वाजलेले आहेत. आता पंढरपूर तालुका आम्ही एंटर केलेला आहे. हे बघा इथं वेलकम करतात ते. पावसाने खूप जोरात हजेरी लावली जाते. आता काही वेळात येईलच तुकाराम महाराजांची पालखी येईल, त्याच्यानंतर आपली ज्ञानेश्वर महाराजांची. आणि आज मुक्काम बंडीशेगाव. चला मित्रांनो, इथं दस्तुरी फाटा म्हणून आहे, इथं बंधू भेट बघायला भेटणार आहे. दाखवतो मी, जास्त वेळ इथं लागणार नाही. आता तुकाराम महाराजांची पालखीसुद्धा आलेली आहे, थोडं फोटोशूट करता येईल. तुमच्यासाठी तिकडून आलो लांबून, 1-2 किलोमीटर मागून आलो. चला पळूया. हे बघा मित्रांनो, तुकाराम महाराजांची पालखी. वा, आपली माऊली अजून मागून यायचे आहेत, त्यामुळे इथं मस्त पाय पडून घेऊ. तुकाराम महाराज की जय. दर्शन घ्या माऊलींनो. चला आम्ही पाय पडतो, जरा शूट करतो, दाखवतो ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आल्यावर. मस्त दर्शन झालेलं आहे आपलं तुकाराम महाराजांच्या पालखीचं. फोटोशूट वगैरे केले आपण. तुम्ही इंस्टावर अपडेटेड राहा. मित्रांनो अजून एक दाखवतो, जे रथाचे जे बैल असतात ना त्यांचं बघा, त्यांची उंची, ते परफेक्शन जे असते ना सिंगांमध्ये, ते बघा एकदा. मित्रांनो इथं दोन्ही पालखी सोबत बघायला भेटेल ते नाही माहिती, पण इथं तुकाराम महाराजांची पालखी आहे आणि मागून येते ज्ञानेश्वर महाराजांची पालखी. बंधू भेट दोन्ही पालखी जिथं भेटत होते ते बोंडल्यालाच झालं. आपण जिथून पुढं आलो तिथून ते माणसांनी चुकीची इन्फॉर्मेशन दिली, पण काही हरकत नाही. इथं आपण दोन्ही आता इथंच थांबणार आहोत. जर तुकाराम महाराजांची पालखी पुढे गेली तर ज्ञानेश्वर महाराजांची पालखी येईलच, ती आपण कॅप्चर करूयात. चला आता वारी आलेली आहे माऊलींची पण. आता दोन्ही साईडने वाऱ्या आहेत. इथं सोपन काका असे वेगवेगळे पालखी रथ वगैरे भेटतात ना. काही मसवाडवरून येणार आहे, काही इंदापूर, काही आपली वारी, आपले जे असते दिंडी ज्ञानेश्वर महाराजांची, ती सगळ्यात शेवट जातात. चला सोपन काका महाराज आले. पाया पडून घ्या माऊली. चला मंडळी 6 वाजलेले आहेत, आपले माऊली आलेत. आता जॉईन करूया. माऊली माऊली बंधू भेट माऊलींची. दर्शन करून द्या मंडळी. मंडळी आता इथून आपण माऊलींसोबतच पुढे जाणार आहोत. इथनं किती लांब आहे हे आपलं कुठं मुक्काम आहे? बंडीशेगाव.
इथून आपण बंडीच्या गावपर्यंत माऊलींसोबतच जाणार आहोत. विसाव्याला स्टॉप आहे आता डायरेक्ट. थोडंच 7-8 किलोमीटरच उरलं आहे. आणि इथं रस्ते भरपूर वाईड केलेत. कारण असते की पाया परायला भरपूर गर्दी होती छोट्या रस्त्यावर, त्यामुळे हे रस्ते बेस्ट. अजून एक गोष्ट म्हणजे कशी, आज सगळे पालखी भेटतात एकमेकांना, त्यामुळे फार गर्दी असते. सर्वात मोठी आपली ज्ञानेश्वर महाराजांची जी पब्लिक जास्त असते इथे. बैलांवर जे लोड असतं ते कमी करायला पब्लिक असते ओढायला, त्यामुळे काही टेन्शन नाही. बैलांचा आहार एकच नंबर असतो. आणि ही बैल, एका बैलाची व्हॅल्यू जाते 1 CR पर्यंत, 1 करोडचा. आणि ही अशी ट्रेन केली जातात बैल की जास्त गर्दी झाल्यावर बैल शांत राहिली पाहिजे वगैरे वगैरे. बरं, म्हणजे खूप सारे फॅक्टर्स असतात त्याच्यात. आणि अजून एक गोष्ट म्हणजे कशी आहे मित्रांनो, इथे सिक्युरिटी दिली जाते ना, भरपूर सारे पोलीस कमांडर वगैरे आर्मीची माणसं असतात. तर इथं बघा ऑलमोस्ट बाजूला सगळेच नाही का पोलीसवाले आहेत आपले. हे पोलीसवाले डिवाईड केले जातात. ज्या ज्या जिल्ह्यात ज्या ज्या तालुक्यात जाईल ना दिंडी, त्या त्या तालुक्यानुसार त्यांची फोर्स पाठवली जाते. आणि सेवेसाठी आपल्या पुण्यावरून आळंदीवरून ॲम्ब्युलन्स वगैरे असे डिफरंट फायर ब्रिगेड्स वगैरे पाठवले जातात. आणि सुसुविधासाठी नाही का असे बसेस वगैरे जे की कॅम्पिंग वगैरे असतं. म्हणजे वारकरी लोकांसाठी कसं की काही जर हेल्प लागली तर वगैरे आली तर त्यांचं इथं लगेच उपचार केला जाऊ शकतो लगेच. म्हणजे एक सिम्पली नाही का ह्याच्या टाईप एक स्मॉल हॉस्पिटल टाईप. अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे मित्रांनो, आपल्या पुण्याहून खूप सारे नाही का फॅसिलिटीज प्रोव्हाइड केले जातात माऊलींसाठी आणि वारकरी लोकांसाठी पण. कारण खूप सारे लोक पुण्यात गॅदर होतात. गर्दी बघा, ज्या ज्या गावात जाऊ तसे गर्दी. फक्त गजर एकच, माऊली माऊली. आता संध्याकाळची बघा किती छान दिसतंय रथ. आजचं जे डेकोरेशन असतं ना ते सर्वात मेन असतं, कारण बंधू भेट होते ना आज. सगळ्या पालख्या भेटतात, त्यामुळे डेकोरेशन आज चांगलं केलं जातं. बाकीच्या दिवशी पण छान असतं, पण आज मेन असतं, त्यामुळे आज शूट केला. आज कुर्ता वगैरे घातलेला. गर्दी बघा, आता गर्दी भक्तांची. माऊली असा प्रवास आणि शूट.